आजचा जो मनाचा विषय आहे तो म्हणजे प्रीती. पहिले कणकच पत्र आता 13वा अध्याय आहे. त्यामध्ये प्रीतीबद्दल सांगितलेलं आहे. ख्रिस्ती प्रीती ही इतर प्रीतीपेक्षा वेगळी आहे. ख्रिस्ती प्रेम ही इतर प्रेमापेक्षा वेगळं आहे. ख्रिस्ती प्रीती जी आहे ती निस्वार्थी आहे, ज्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही. ती जी आहे ती अमर्याद आहे, ज्याला मर्यादा नाही, कुठल्या सीमा नाहीत. ही जी आहे ती न स्वकाराची आहे, ज्यामध्ये कुठलाही अहंकार लपलेला नाही. अशा रीतीने न स्वीकाराची ही प्रीती आहे. यामध्ये जी प्रीती आहे त्यामध्ये बंधुप्रीती आहे, त्यामध्ये बंधुभाव आहे, त्यामध्ये एकमेकाबद्दलचं सलोख आहे आणि अशा रीतीने ही प्रीती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वराने संपूर्ण जगावर प्रीती केली. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय 16 वचन म्हणतं की देवाने जगावर एवढी प्रीती की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हा पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त होता तो आपल्यामध्ये आलेला आहे. त्यांनी आपल्यामध्ये प्रीती दिलेली आहे आणि तो म्हणतो एकमेकावर प्रीती करा, प्रीतीने एकमेकाचं सामोरं करा, प्रीतीने एकमेकाबद्दल राहा असं म्हणत आहे. आणि ही आज्ञा त्याने दिलेली आहे. परमेश्वर करो व त्याची प्रीती आपल्या जीवनामध्ये येऊ आणि आपला जीव सुखी करो, ही एकच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.